हे सरकार लुटारू देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच. हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते आहे. प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो. लोकशाहीला तिलांजली फासण्याचे काम सत्ताधारी करत असत. अत्यंत टपोरीपणासारखे काम सुरू असते असं म्हणत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार लुटारू आहे, त्यामुळे सरकारने श्वेतपत्रिका काढावी असंही सपकाळ यांनी म्हटलं आहे. रामशास्त्री प्रभूणे यांचे पुणे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने तालिबान केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे अशी टीका सपकाळ यांनी केली आहे. पुणे मुंबई जमीन घोटाळे यांचा मलिदा किती लाटला हेही मागितलं आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, गुजरात कनेक्शन समोर येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आहे आणि महापालिका निवडणुकीत आम्हाला हवं तसं यश मिळालेलं नाही. आम्ही पुणेकरांसाठी लढू, आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे. वाहतूक, पाणी, स्वच्छता या सर्व प्रश्नांवर आम्ही आवाज उठवला. अमेरिकन बिल आलेलं आहे, त्यामुळे सोयाबीनसह कापसाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी याचा फटका बसलेला आहे. पदयात्रा राज्यात काढणार आहोत. हिंगोली, यवतमाळ या ठिकाणी रॅली काढणार असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे. गोंधळ घालणं, सभेचं कामकाज रेटून नेणं हा सत्ताधारी पक्षाचा जो एक केविलवाणा प्रयत्न आहे, किंबहुना लोकशाहीच्या मूल्यांना तिलांजली फासणं ही एक प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वीचे या पाशवी बहुमत असणाऱ्या सरकारचे सर्व अधिवेशन जर आपण बघितले तर तो जणू काही कुस्तीचा आखाडा आहे अशा प्रकारचा भास होतो. कुस्तीचा रांगडा खेळ आहे, कुस्तीच्या आखाड्यातले नियम आहे आणि तसा आखाडा असला तरी हरकत नसावी. मात्र अत्यंत टपोरीपणा ज्याला म्हणतात, गल्लीतली रेटारेटी ज्याला म्हणतात, तशा पद्धतीनं विधानसभेचं कामकाज हे महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे. त्यामुळे या आजपर्यंतच्या या सरकारच्या देवेंद्र फडणवीस भाग 2 गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार भाग 2 सरकारच्या आतापर्यंतच्या अधिवेशनाच्या आणि संसदीय मूल्य गुंडाळून ठेवल्याच्या अनुषंगानं मी या ठिकाणी खंत, दुःख व्यक्त करत असताना निषेध करतो आणि उद्यापासूनच्या अधिवेशनामध्ये या महाराष्ट्रातले जे मुख्य प्रश्न आहेत त्या मुख्य प्रश्नांवर चर्चा व्हावी. जे आरोप होतील त्या आरोपाच्या अनुषंगानं त्याचं उत्तर द्यावं. जे मूलभूत स्वरूपाचे घोटाळे आहेत आणि ज्यामुळे सरकार नसून हे लुटारू आहे अशा प्रकारचे जे मुद्दे उपस्थित झाले त्या अनुषंगानं श्वेतपत्रिका त्यांनी प्रकाशित करावी. याआधी आम्ही समृद्धी महामार्गाच्या अनुषंगानं श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे. सोबतच मुंबई आणि इतर महानगरांमध्ये जो सरकारी जमिनीचा जो घोटाळा आहे, ज्यामध्ये पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा आणि वतनदार जमीन जी सौदा रद्द केला त्या जमिनीसहित महाराष्ट्रातले जे जमीन घोटाळे आहेत त्याच्या संदर्भात शासकीय जमिनी किती आपण त्याचा मलिदा किती लुटला लाटला या संदर्भातही श्वेतपत्रिका ही मागितलेली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं देखील या अधिवेशनामध्ये चर्चा होईल अशी देखील आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.